सरकारला शेवटची संधी, आम्हाला ओबीसी मधून हक्काचं आरक्षण द्या, अन्यथा मराठ्यांना सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही. विधानसभेपूर्वी जरांगेंचा सरकारला इशारा. जरांगेंनी निवडणुका लढल्या पाहिजेत, आधी सांगितलेलं. निवडणुकीचा निर्णय जरांगेंच्या फायद्याचा असेल, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. सत्तेत तुम्ही कधी नव्हतात, राजकारणात जाऊन काय करणार, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना सवाल. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे यांच्या शिष्टमंडळाने फडणवीसांची भेट घेतली. आरक्षणाबाबत फडणवीस भूमिका मांडणार असं त्यांनी सांगितलं. रमेश केरे यांची माहिती. स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी काही लोक माझ्यावर तुटून पडले. जरांगेंचा रोख नेमका कुणाकडे, तर आरक्षणाचा आक्रोश किती भयावह असतो हे बांगलादेशवरून घ्या, जरांगेंचं विधान. राज्यपाल पद न दिल्यामुळे शिंदे गटाच्या आनंदराव अडसुळांची नाराजी. राज्यपाल पदासाठी 8 दिवस वाट पाहणार, अन्यथा राणांचं जात वैधता प्रमाणपत्र प्रकरण बाहेर काढू, अडसुळांचा इशारा. आता न्यायालयाकडून काही अपेक्षा नाही, न्यायालय यंत्रणा या ढिसाळ. अडसुळांनी वरच्या कोर्टात जावं, आम्ही सोबत, बच्चू कडू यांचं विधान. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये टिकणार, अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख. विरोधकांच्या टीकेला अजित पवार यांचं उत्तर. शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 2 आठवडे पुढे ढकलली. राष्ट्रवादीच्या वकिलांनी कागदपत्र पूर्ण करण्यासाठी अधिकचा वेळ मागितला, तर शिवसेनेची कागदपत्र पूर्ण. आम्ही रामदास आठवलेंचाच पक्ष खरा म्हणालो तर किती वेदना होतील, शिंदेंची शिवसेनाच खरी, या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचं उत्तर. सावध रहा म्हणजे कुणबी मराठा दरोडेखोर आहेत का, बच्चू कडूंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल. कुणबी मराठ्यांपासून सावध रहा, आंबेडकरांचं 2 दिवसांपूर्वी वक्तव्य. ज्यांना कळत नसेल त्यांनी माझ्या मतांवर बोलू नये, बच्चू कडूंच्या प्रश्नाला प्रकाश आंबेडकरांचं उत्तर. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ, धरणाची पाणी पातळी 21.43%, तर धरणामध्ये 58,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू. उज्जैनी धरणाच्या 16 दरवाजांमधून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. पंढरपुरातील दगडी पूल, इस्कॉन घाट पाण्याखाली. पुढील 4 दिवस राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहील. किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नामध्ये अंतिम फेरीत, तर कुस्तीपटू विनेश फोगाट 50 किलो वजनी फ्रीस्टाईल कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज पुरुष हॉकी संघाचा सेमीफायनल सामना रात्री 10:30 वाजता भारतीय संघ जर्मनीशी भिडणार.